विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या इयत्ता 12वीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकातील आपला चौथा जो घटक आहे उपयोजित मराठी या घटकामधील तिसरा जो भाग आहे अहवाल या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, शाळा महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होतात. उदाहरणार्थ वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, स्नेहसंमेलन ज्याला आपण इंग्रजीमध्ये गॅदरिंग असं म्हणतो, असे अनेक कार्यक्रम संपन्न होत असतात. तसे शासकीय, सामाजिक, आर्थिक संस्थांचेही कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमानंतर त्यांचे अहवाल लिहिले जातात. असे अहवाल भविष्य काळामध्ये विविध प्रकारे उपयुक्त ठरतात. अहवालामुळे वाचकाला समारंभाचा, कार्यक्रमाचा तपशील माहीत होतो की तो समारंभ कसा झाला, कार्यक्रम कसा झाला. म्हणूनच अहवाल म्हणजे काय, अहवालाची आवश्यकता का असते, अहवालाचा आराखडा कसा असतो, अहवाल लिहिताना कोणती काळजी घ्यावी इत्यादी संबंधीची माहिती आपणाला असायला हवी. त्यामुळे अहवालाचे वाचन आणि लेखन करणं सुलभ जातं. विद्यार्थी मित्रो, एखाद्या कार्यालयामध्ये, संस्थेमध्ये झालेल्या कार्यक्रमाची, समारंभाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणं म्हणजे अहवाल लेखन होय. त्याच्या स्वरूपासंबंधात आपण माहिती घेत आहोत. ही नोंद करताना त्यात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विद्यार्थ्याचा किंवा प्रेक्षकांचा प्रतिसाद, समारोप अशा विविध मुद्द्यांचा समावेश केलेला असतो. कार्यक्रम किंवा समारंभ प्रत्यक्षात सुरू झाल्यापासून तर ते थेट तो समारंभ, कार्यक्रम संपेपर्यंत क्रमाक्रमाने कसा पूर्ण होत गेला याची आवश्यक तेवढ्या तपशिलासह लेखी नोंद अहवालात केली जाते. म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तर कार्यक्रम संपेपर्यंत तो कसा कसा घडला याची जी माहिती दिली जाते त्याला अहवालाचं लेखन असं म्हटलं जातं. एखाद्या विषयातील समस्येच्या संबंधानं माहितीच्या संकलनाचे, सर्वेक्षणाचे, विशिष्ट विषयासंबंधी नेमलेल्या आयोगाचे अहवाल असतात बघा. तसेच प्रगती अहवाल किंवा त्याला आपण प्रोग्रेस रिपोर्ट म्हणतो, तपासणी अहवाल, इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट, चौकशी अहवाल, आढावा अहवाल, मासिक अहवाल आणि वार्षिक अहवाल अशा स्वरूपाचे अनेक विविध अहवाल असतात. बघा, विद्यार्थ्याचा प्रगती अहवालच असतो, प्रगती पुस्तक म्हणजे, किंवा तपासणी अहवाल. जेव्हा समजा डॉक्टर एखाद्या रुग्णाची तपासणी करतो, ते जी माहिती देतो ते तपासणी अहवाल. किंवा चौकशी अहवाल, पोलीस एखाद्या घटनेची चौकशी करतात, त्यावरती सविस्तर टिप्पणी देतात, तो चौकशी अहवाल. आढावा अहवाल, समजा एखादा कार्यक्रम झाला आहे, तो कशा प्रकारे पार पडला ते थोडक्यात सांगणं म्हणजे आढावा अहवाल. काही समजा बँका असतील, काही पतसंस्था असतील, यांच्या मासिक अहवाल असतात, किंवा सूतगिरणी असतील, सहकारी साखर कारखाने असतील, यांच्या वार्षिक अहवाल प्रसिद्ध होतात. अशा प्रकारे अनेक प्रकारचे अहवाल असतात. या अहवालाची आवश्यकता काय आहे ते आपण बघूया. कार्यक्रमांच्या किंवा समारंभाच्या नोंदी ठेवल्या नाहीत तर भविष्य काळामध्ये संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवण्यात अडचणी येतात. तसे होऊ नये यासाठी अहवाल लिहिणे आवश्यक असते. भविष्यकालीन योजनासाठी अहवाल आवश्यक असतात. विविध संस्था, लघुउद्योग ते मोठमोठे उद्योगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता
प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखाद्या समस्येच्या संदर्भामध्ये योग्य निर्णय घ्यायचा असतो. सार्वजनिक क्षेत्रात एखाद्या महत्त्वाकांक्षी उद्योग किंवा उपक्रम सुरू करायचा असेल तर अगोदर त्या संदर्भामध्ये योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे आवश्यक असते. बघा, तर भविष्यकालीन माहितीसाठी, संस्थेच्या विकासासाठी अहवाल लिहिणं आवश्यक असतं. म्हणून अहवालाच्या दृष्टिकोनातून भविष्यकालीन नियोजनही तयार करता येतं आणि त्या दृष्टिकोनातून घडामोडींना अधिकृत स्वरूप प्राप्त करण्यासाठी अहवाल अतिशय आवश्यक असतात. या अहवालाचा आराखडा कशा प्रकारे असतो ते आपण बघूया. अहवाल नेमका कशाचा लिहायचा आहे यावर त्या अहवालाचा आराखडा अवलंबून असतो. एखाद्या संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय इत्यादीनुसार अहवालाच्या आराखड्याचे मुद्दे बदलतात. महाविद्यालयातील एखाद्या वक्तृत्व स्पर्धेचा अहवाल आणि क्रीडा स्पर्धेचा अहवाल यांच्या आराखड्यातील मुद्दे वेगवेगळे असू शकतात, कारण स्पर्धांचे स्वरूप वेगवेगळे असते. बघा, क्रीडा स्पर्धेचं स्वरूप वेगळं आणि वक्तृत्व स्पर्धेचं स्वरूप वेगळं. विषयाच्या स्वरूपानुसार अहवालांचे लेखन, त्यांची रचना, त्यांचे घटक, मुद्दे, क्रम म्हणजे एकूणच आराखडा काही प्रमाणामध्ये वेगळा असतो. म्हणून विषयानुसार अहवाल लेखन वेगवेगळ्या स्वरूपाचं होऊ शकेल. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा मुद्दा पाहायचा आहे तो म्हणजे अहवालाची प्रमुख 4 अंगे. त्यातलं पहिला भाग आहे तो म्हणजे प्रास्ताविक, म्हणजे अहवालाचा प्रारंभ. त्यानंतर दुसरा भाग आहे अहवालाचा मध्य. त्याच्यामध्ये सविस्तर अहवालाबद्दल किंवा त्या कार्यक्रमाबद्दल, समारंभाबद्दल माहिती सांगितलेली असते, त्याला विस्तार असं म्हटलं जातं. तिसरा भाग आहे अहवालाचा शेवट. मग शेवट म्हणजे समारोप कसा झाला त्या कार्यक्रमाचा, किंवा त्या सांस्कृतिक असेल किंवा आर्थिक असेल, सामाजिक असेल, त्याचा समारोप कसा झाला ती माहिती देणं म्हणजे अहवालाचा शेवट. आणि चौथा भाग आहे तो म्हणजे अहवालाची भाषा. ती कशा प्रकारची आहे. एक नमुना म्हणून आपण एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अहवाल लेखनाचा आराखडा नेमका कसा असू शकतो हे मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये आपण बघूया. विद्यार्थी मित्र, समजा एक कार्यक्रम आहे. अहवालाचा विषय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा. मराठी भाषा संवर्धन झाली पाहिजे आणि असा एक पंधरवडा त्या ठिकाणी साजरा करायचा आहे आणि त्याचा समारोप झाला. समारोप समारंभाचा अहवाल. या पंधरवड्यामध्ये आयोजित केलेल्या विविध उपक्रमांचा एकत्रित अहवाल आपण लिहिला पाहिजे. आता मग त्याचं प्रास्ताविक कसं होऊ शकेल, तर इथं खालील प्रकारच्या मुद्द्यांचा आपल्याला समावेश करता येईल किंवा विषयाचा समावेश असणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ समारंभाचा विषय, समारंभाचे स्थळ, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षांचं नाव, त्यांचं पद, प्रमुख पाहुण्यांचं नाव, त्यांचं पद, समारंभाच्या आयोजकांचं नाव, त्यांचं पद, अन्य उपस्थितांचा अहवाल किंवा त्यांचा उल्लेख, या सर्वांचे शाब्दिक स्वागत त्या अहवालामध्ये केलं जातं. दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, ईशस्तवन किंवा स्वागत गीत यांचाही उल्लेख प्रास्ताविकात केला जातो. म्हणजे सुरुवातीला त्या कार्यक्रमाबद्दल, समारंभाबद्दल सुरुवातीची माहिती दिली जाते, त्याला प्रास्ताविक म्हटलं जातं. त्यानंतरचा दुसरा घटक येतो तो म्हणजे अहवालाचा मध्य. आता समजा आपण विषय निवडला मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, तर त्या कार्यक्रमाचा हेतू, पंधरवड्याचे नियोजन, कोणाकोणाचा या कार्यक्रमामध्ये सहभाग होता, नेमके या 15 दिवसामध्ये कोणकोणते कार्यक्रम पार पडले, या कार्यक्रमाचे फलित काय,
म्हणजे त्यातून काय साध्य होणार आहे, फलित म्हणजे साध्य. या संदर्भात आपण पुढील योजना नियोजन काय असणार आहे याबाबत क्रमबद्ध मुद्देसूद विवेचन करणं हे अपेक्षित असतं. मग संबंधित कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे मनोगतही इथं लिहिणं अपेक्षित असतं. प्रमुख पाहुण्यांचे विचार, अध्यक्षांचे भाषण, निवडक 2-3 कार्यक्रमाच्या सादरीकरणावरील भाष्य, पारितोषिक समारंभ, वितरण समारंभ यांचा उल्लेख त्या ठिकाणी करणं अपेक्षित असतं. तिसरा घटक येतो मग त्या अहवालामध्ये, तो म्हणजे समारोप करणं. आता आपला विषय आपण घेतला समजा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा. याचा हेतू कितपत साध्य झाला हे लोकांच्या प्रतिसादावरून आजमावून त्यांचा उल्लेख अहवालात करावा. याचप्रमाणे कोणत्याही कार्यक्रमातील उल्लेखनीय बाबी, त्रुटी आणि यशस्वीता या संबंधीच्या निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणं अपेक्षित असतं. त्यानंतरचा चौथा आणि तो घटक येतो तो म्हणजे अहवालाची भाषा कशा प्रकारची आहे. मराठी भाषेचं स्थान, महत्त्व, सद्यस्थिती या बाबतीत या पंधरवड्यात आयोजित केलेले उपक्रम आणि कार्यक्रम यांना अनुसरून योग्य त्या औपचारिक भाषेत अहवाल आपण लिहिला पाहिजे. त्यासाठी प्रमाणित भाषा शक्यतो वापरली पाहिजे. संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादीनुसार अहवालात विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्दयोजना करावी लागते. त्यानुसार त्या क्षेत्रातील अहवालाची भाषा विकसित झालेली असते. अशा ठराविक भाषेचा वापर अहवाल लेखन करताना केला जातो. मग या अहवालाची वैशिष्ट्ये कोणती आहेत? एकूण 4 वैशिष्ट्य अहवालाची सांगितली जातात. पहा, लक्षणं किंवा वैशिष्ट्य. बघा, तर ते म्हणजे पहिलं वैशिष्ट्य ते म्हणजे वस्तुनिष्ठता किंवा सुस्पष्टता. ज्या कार्यक्रमाचा आपल्याला अहवाल लिहायचा आहे त्याच्या स्वरूपानुसार त्यामध्ये तारीख, वार, वेळ, दिनांक किंवा त्या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या सदस्यांची नावं, पद्धत, त्यांची घटना, हेतू किंवा काही संख्यात्मक माहिती देणं, काही निष्कर्ष मांडणं इत्यादी अनेक महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी आवर्जून आणि अचूकतेनं त्यामध्ये केलेल्या असल्या पाहिजेत. सांख्यिकी माहिती अचूक असली पाहिजे, खोटी माहिती त्यामध्ये असता कामा नये. त्या नोंदी पूर्णतः सुस्पष्ट असल्या पाहिजेत. दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे विश्वसनीयता. अहवालातील विश्वासार्ह माहिती आणि तथ्यांच्या नोंदीमुळे अहवालाला विश्वसनीयता प्राप्त होते. त्यातली माहिती सत्य स्वरूपातली असली पाहिजे. या विश्वसनीयतेमुळेच अनेकदा गुंतागुंतीच्या समस्यामध्ये असे अहवाल पुरावा म्हणून वापरले जातात. हे त्या अहवालांचे खास वैशिष्ट्य असू शकते. म्हणजे ते अहवाल नुसतं लिहिलं जात नाही, तर एखाद्या घटनेमध्ये पुरावा सादर केला जातो. नंबर 3, तिसरं वैशिष्ट्य किंवा तिसरं लक्षण ते म्हणजे सोपेपणा. शक्यतोवर सर्वसामान्य व्यक्तीला या अहवालाचा आशय समजावा अशी अपेक्षा असते. हे गृहीत धरून जेव्हा अहवाल लिहिला जातो तेव्हा साहजिकच त्याची भाषा सोपी अशा प्रकारची असते. गरज नसेल तर त्यात बोजड शब्द, फारसे तांत्रिक शब्द वापरू नयेत. विनाकारण अलंकारित वर्णनशैली, नाट्यपूर्णता, अतिशयोक्ती इत्यादी गोष्टी अहवालामध्ये टाळल्या पाहिजेत. परंतु अहवालात त्या क्षेत्राशी संबंधित संज्ञा, प्रक्रिया याविषयींचे पारिभाषिक शब्द त्यामध्ये वापरले जाऊ शकतात, वापरले पाहिजेत, वापरले जातात. त्यानंतरचं चौथं वैशिष्ट्य ते म्हणजे शब्द मर्यादा. किती मोठा अहवाल असला पाहिजे किंवा किती छोटा अहवाल पाहिजे. अहवालाच्या विषयावर किंवा त्याच्या स्वरूपावर अहवालाची शब्द मर्यादा अवलंबून असते. तो विषय किती मोठा आहे किंवा विषय किती छोटा आहे.
त्याच्या स्वरूपानुसार त्याची शब्द मर्यादा ठरते. सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक इत्यादी प्रकारचे स्थानिक पातळीवर अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्थांचे वार्षिक सर्वसाधारण सभांचे अहवाल तुलनेनं विस्तृत असतात, म्हणजे सविस्तर असतात. त्यांचे स्वरूप निश्चित असते. एखाद्या समस्येच्या उपक्रमांच्या संदर्भामध्ये संशोधनात्मक अहवाल सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व्यवसाय, सार्वजनिक सेवा, मग ते एखाद्या शहरातील बस वाहतूक असू द्या, लोकल बस, यांच्या संदर्भातील अहवाल खूपच विस्ताराने लिहिले जातात. आपण सिटी बस म्हणतो ना, शहर बस सेवा. त्यात भरपूर माहिती, आकडेवारी असते किंवा त्याचे निरीक्षण, त्याच्यातले तपशील, निष्कर्ष हे सविस्तरपणे नोंदवलेले असतात. एखाद्या समारंभाचा अहवाल 3-4 पृष्ठांचा असू शकतो, तर एखाद्या आयोगाचा अहवाल सुमारे 1000 किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो. त्या स्वरूपानुसार, विषयानुसार त्या अहवालामध्ये असलेली शब्द मर्यादा ही असू शकते. त्यानंतरचा मुद्दा आपल्याला अभ्यासाच्या लक्षणांचा तो म्हणजे त्या अहवालातील निपक्षपातीपणा. त्या अहवालाचा विषय कोणताही असला किंवा प्रकार कुठल्याही प्रकारचा असला तरी अहवालाचं एक सामायिक वैशिष्ट्य म्हणजे त्या अहवालाचा निपक्षपातीपणा असला पाहिजे. पक्षपात त्या अहवालानं करता कामा नये किंवा कोणत्याही एक बाजू त्यामध्ये नसते. अहवाल लेखकाला संबंधित विषयाला बाधा आणणारी स्वतःची एकांगी मतं, एककल्ली विचार अहवालात आणता येत नाही. स्वतःच्या मर्जीनुसार अहवाल लेखन करता येत नाही. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे. त्या समारंभामध्ये, सभेमध्ये, संशोधनामध्ये अहवाल लेखकाने काय काय अनुभवले किंवा पाहिले किंवा ऐकले याविषयीचे खरेखुरे लेखन अहवालामध्ये झालेले असते. विद्यार्थी मित्र, एखाद्या कार्यक्रमामध्ये अहवाल लेखन करताना कोणकोणत्या प्रकारची आपण काळजी घेतली पाहिजे? अहवाल लेखन हा जरी एखादा लालित्यपूर्ण साहित्य प्रकार नसला तरी अहवाल लेखन ही एक कला आहे आणि तितक्याच जाणीवेनं ती लिहिली पाहिजे. शिक्षणाच्या संदर्भात सुप्रसिद्ध कोठारी कमिशनच्या अहवालातील पहिलेच वाक्य बघा. द डेस्टिनी ऑफ इंडिया इज बीइंग शेप्ड इन हर क्लासरूम्स. बघा, त्या अहवालामध्ये पहिलेच वाक्य असं लिहिलं, त्याचा मराठी अर्थ आहे, भारताच्या भवितव्याची जडणघडण शाळामधील वर्गखोल्यामध्ये होत आहे. म्हणजे केवढं त्या वाक्यामध्ये प्रभावीपण आहे. अशा प्रकारचे लालित्यपूर्ण, मार्गदर्शक व प्रेरक वाक्य किंवा विचार जर त्या अहवालामध्ये लिहिले तर त्यामुळे अहवाल लेखनाला लालित्याचा स्पर्श झालेला आपल्याला दिसून येतो. गरजेनुसार त्याचा उपयोग आपल्याला करता येतो. म्हणून अहवाल लेखन करताना पुढील बाबी आपण विचारात घेतल्या पाहिजेत. नंबर 1, अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीला संबंधित विषयाची चांगली जाण असावी, माहिती असली पाहिजे, त्या विषयाचा तो तज्ज्ञ असला पाहिजे, तरच त्याला अहवाल लिहिता येईल. नंबर 2, जे घडले, जसे घडले त्यावर आधारित अहवाल लेखन करता आलं पाहिजे, म्हणजे सद्यस्थितीचं वर्णन त्याला करता आलं पाहिजे. नंबर 3, अहवाल लेखनासाठी भाषेवर त्याचं प्रभुत्व असलं पाहिजे. विशेषतः सांस्कृतिक कार्यक्रमांचे अहवाल लेखन करताना बोलके आणि सजीव चित्र उभं करता आलं पाहिजे त्याला. तर संशोधनात्मक स्वरूपाच्या अहवालात योग्य पारिभाषिक शब्दावली आणि वस्तुनिष्ठता ही महत्त्वाची असते. नंबर 4, सारांश रूपाने संक्षिप्त लेखन करता आलं पाहिजे. नंबर 5, सहज, सोपी, स्वाभाविक लेखनशैली असली पाहिजे. अति अलंकारिक, नाट्यपूर्ण, अतिशयोक्तीपूर्ण वर्णन त्यामध्ये असता कामा नये. नंबर 6,
त्यामध्ये लिहिलेले व्यक्तींची नावं, व्यक्तींची पदं ही चुकीची असता कामा नये. तसेच घटना क्रमही चूक असता कामा नये किंवा चुकू नये, क्रमाक्रमानंच लिहिला पाहिजे आपण. म्हणून अहवाल लिहिताना आवश्यक त्या तांत्रिक गोष्टींचा, उदाहरणार्थ त्याचा मथळा असेल, त्याची तारीख असेल, वेळ, स्थळ, प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, त्यांची नावं, पदं इत्यादींचा विसर पडता कामा नये. त्यानंतर 7वी बाब आहे ते म्हणजे अहवालाच्या विषयाचं स्वरूप कसं आहे, त्याचं वेगळेपण, वैशिष्ट्य ते बारकाव्याने टिपता आलं पाहिजे. यासाठी अहवाल लेखकाकडे सूक्ष्म आकलन आणि निरीक्षण शक्ती असली पाहिजे. अहवाल लेखनामध्ये विषयाला विसंगत असलेले स्वमत, स्वविचार लिहू नयेत. म्हणून अहवाल हा संबंधित कार्यक्रम आणि विषयाच्या स्वरूपानुसार लिहिलेला असावा. तो अपुरा, अर्धवट किंवा विस्कळीत असता कामा नये. आणि तो अहवाल लिहून झाल्यानंतर त्याखाली संबंधित अध्यक्ष किंवा सचिव यांची मान्यतेस्तव स्वाक्षरी केलेली असावी. विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे त्या अहवालामध्ये त्या संस्थेतील कार्यक्रमांचे महत्त्वाचे विषय त्यामध्ये मांडलेले असतात. म्हणून अहवाल हे त्या संस्थेतील कार्यक्रमांचे महत्त्वाचे दस्तऐवज असतात. दस्तऐवज म्हणजे महत्त्वाचं कागदपत्र. म्हणून त्यांचे लेखन योग्य ती दक्षता घेऊनच करावे लागते. संस्था किंवा कार्यालयाच्या कार्याचा दीर्घकालीन आढावा घेण्यासाठीही त्यांचा उपयोग होतो. त्यामुळे ते जतन करून ठेवले जातात आणि ठेवावे लागतात. अशा प्रकारे एखाद्या कार्यक्रमाचं किंवा एखाद्या स्पर्धेचा अहवाल आपल्याला लिहिता येतो. एखाद्या समितीचा अहवाल, एखाद्या संस्थेचा अहवाल, वार्षिक अहवाल किंवा मासिक अहवाल असे त्याचे अहवालाचे वेगळे स्वरूप किंवा प्रकार त्याच्या वेगवेगळ्या विषयानुसार हे आपल्याला लिहिता येऊ शकतात. या ठिकाणी अहवाल लेखन हा घटक पूर्ण झालेला आहे. विद्यार्थी मित्र, त्यामध्ये असलेल्या ज्या कृती आहेत त्या कृती कशा प्रकारच्या त्या आपण बघूया. नंबर 1, अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा. ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे. नंबर 2, अहवालाची आवश्यकता लिहा. नंबर 3, वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे हे विधान स्पष्ट करा. नंबर 4, अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा आणि त्यामध्ये वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता, शब्दमर्यादा किंवा निपक्षपातीपणा या मुद्द्यांच्या आधारे त्याची वैशिष्ट्ये लिहायची. त्यानंतर 5वा कृती आहे, अहवाल लेखन करताना लक्षात घ्यायच्या 2 बाबीसह उदाहरण स्पष्ट करा. उदाहरणासहित खालील विषयावर अहवालाचे लेखन आपण केलं पाहिजे. उदाहरणार्थ, तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन, ज्याला आपण गॅदरिंग असं म्हणतो. आणि दुसरी कृती आहे, तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम. तर अशा प्रकारे कृती आपण सोडवली पाहिजे. विद्यार्थी मित्र, इथं नमुन्यादाखल आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये अहवाल लेखनाचा नमुना त्या ठिकाणी दिलेला आहे. वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ सन 2019-20 त्याचा अहवाल आहे आणि ते त्या संस्थेचं नाव आहे बघा, भारत शिक्षण संस्थेचे साने गुरुजी माध्यमिक विद्यालय आणि कला वाणिज्य विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय भुसावळ, जिल्हा जळगाव. आता नमुना पाहिल्यानंतर आपल्याला त्याचं स्वरूप स्पष्ट होईल, तो अहवाल कसा असतो हे लक्षात येईल आपल्या. म्हणून या ठिकाणी नमुना दिलेला आहे बघा. गुरुवार दिनांक 12 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 4 वाजता विद्यालयाच्या भव्य प्रांगणात सन 2019-20 या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. या समारंभाचे अध्यक्षस्थान जिल्ह्यातील शिक्षणप्रेमी उद्योगपती
माननीय श्री बाळासाहेब सिंगाडे यांनी भूषवले होते. मुंबई येथील नामवंत लेखिका श्रीमती हेमाताई रणपिसे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. समारंभात भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, खजिनदार व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचे सर्व अध्यापक, निमंत्रित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. बघा, त्या अहवालाचं पूर्ण सविस्तर लेखन केलं जातं. बघ, समारंभाच्या सुरुवातीला प्राध्यापक लक्ष्मण जाधव यांनी प्रास्ताविक केले आणि समारंभात संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. त्यानंतर प्राध्यापक माधवी कुलकर्णी यांनी समारंभास उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत केलं. स्वागत गीताच्या माध्यमातून इयत्ता 12वी कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे संगीतमय स्वागत केले. स्वागत गीतानंतर इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे सेवक समीर सावंत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. बघा, सेवकाच्या हाताने दीप प्रज्वलन हे विशेष बाब आहे. उपस्थित पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वृद्ध सत्कारानंतर विद्यालयाचे प्राचार्य विद्यानंद सोनटक्के यांनी सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात उच्च माध्यमिक विद्यालयात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा विषयाच्या घडामोडींचा वृत्तांत सादर केला. त्यावेळी त्यांनी उच्च माध्यमिक विद्यालयातील अध्यापक आणि विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा सादर केला. यानंतर मैदानी क्रीडा स्पर्धा, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी खेळाडू, सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी खेळाडू, सर्वोत्तम संघ तसेच सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांची पारितोषिकं वितरित करण्यात आली. या वर्षाची सर्वोत्तम सांघिक कौशल्याची ढाल 12वीच्या कबड्डीच्या संघाने पटकावली, तर सर्वोत्तम खेळाडूच्या सुवर्ण चषकावर 11वीच्या भारती शहा या विद्यार्थिनीने नाव कोरले गेले. क्रीडा स्पर्धांच्या पाठोपाठ वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा इत्यादी विविध स्पर्धांची पारितोषिके वितरित करण्यात आली. सलग अर्धा तास चाललेल्या पारितोषिक वितरण समारंभात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी एकूण 20 सांघिक, 40 वैयक्तिक तसेच इतर विभागाची 15 अशी एकूण 75 पारितोषिके देण्यात आली. ढोल, ताशा आणि लेझिमच्या तालावर पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्या माननीय हेमाताई रणपिसे आणि अध्यक्ष बाबासाहेब सिंगाडे यांच्या हस्ते पारितोषिके स्वीकारली. पारितोषिक वितरणानंतर माननीय हेमाताईंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, काळ झपाट्याने बदलतो आहे, सर्व क्षेत्रात स्पर्धा तीव्र झाली आहे. अशा वेळी परीक्षेतल्या गुणाबरोबरच आता तुमचे व्यक्तिमत्व, वर्तन, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, संवेदनशीलता या गोष्टींनाही खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. उत्तुंग यश मिळवण्यासाठी तुमच्याजवळ प्रबळ आत्मविश्वासाचं पाठबळ असलं पाहिजे. विद्यार्थी मित्र, आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय बाबासाहेब सिंगाडे यांनी त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील संघर्ष यात्रा विद्यार्थ्यापुढे उलगडून दाखवली. त्यानंतर ते म्हणाले, तुम्ही सातत्याने प्रयत्न करत राहा. कितीही प्रतिकूल परिस्थितीशी झगडावे लागले तरी संघर्ष करा, कृतिवंत व्हा, धडपडे व्हा. केल्याने होत आहे रे हा मंत्र सतत आचरणात आणा. मग तुम्ही विजयश्री नक्कीच खिचून आणाल. देशाचे उत्तम नागरिक व्हा. स्वतःबरोबर आपले मातापिता, गुरुजन आणि देशाचे नाव उज्ज्वल करा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन विद्यार्थी प्रतिनिधी माधवी परांजपे आणि महेश देशमुख यांनी केले. आभार प्रदर्शन संस्कृत विभागाचे प्राध्यापक देश माने यांनी केले. 2.5 तास रंगलेल्या या कार्यक्रमाची सांगता सायंकाळी 6:30 वाजता झाली. अशा प्रकारे दिनांक, सचिव आणि अध्यक्ष यांची स्वाक्षरी त्या ठिकाणी घेतलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, हे अहवाल, हे लेखन कसं करायचं आणि त्या अहवाल लेखनाचा नमुना
या ठिकाणी आपण पाहिला. तर या ठिकाणी हा भाग पूर्ण झालेला आहे. या ठिकाणी आज आपण थांबू. धन्यवाद.